मटेरियल आहे चॉकलेटचा. सो हो, हा पण आता आपण पहिले मोडून घेऊया, मग मी प्रोसेसिंग कसं असतं ते दाखवते. ताई ही आपली कोणती मशीन? मेल्टिंग टँक आहे हा, आणि हा आपला प्रॉपर व्हाईट चॉकलेटसाठी आपण ठेवलेला आहे. सेपरेट वेगळा? सगळ्या जे चॉकलेट्स आहेत ते आपण सेपरेटेडच मेल्ट करतो. ओके. मेल्ट कसं होतं? मेल्ट ह्याच्या इलेक्ट्रिसिटीवरती आहे. हे प्रॉपर एक रिस्पेक्टिव्ह टेम्परेचर आलं चॉकलेटचं की मग चॉकलेट मेल्ट होतं त्याच्यात. प्लस आपण त्याला टेम्पर करून घेतो. टेम्पर करणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी मशीनमध्ये चांगल्या प्रकारे होतात, म्हणून आपण मशीनमध्ये मेल्ट करतोय. सो हे बार जे आहेत ते मी ह्याच्यामध्ये टाकतेय, हे मेल्ट होणार. मिक्स होऊन जातं परत? हो हो हो, ते मिक्स होऊन जातं, कारण मशीनला टेम्परेचर इतकं आलेलं असतं ना की ते ऑटोमॅटिकली चॉकलेट मेल्ट करून घेतं आणि मग पुन्हा एकदम सगळं एकत्र होऊन जातं. चॉकलेट आता हे जे आहे ते स्टेजवरती आहे, टेम्परिंगच्या स्टेजवरती आहे. चॉकलेट टेम्पर होते, जोपर्यंत चॉकलेट जसं हलत राहतं ना ते तेव्हा ते सेट प्रॉपर होतं, त्याची व्हॅल्यू चांगली राहते, त्याची शेल्फ लाईफ वाढते. सो ह्या सगळ्या गोष्टी आता डिपेंड आहे. सो आता हे जे तुम्ही मेल्टिंग टँक बघितले ना, त्याच्यामधलं चॉकलेट मला ज्या स्टेजला हवं होतं तोपर्यंत